या रस्त्यावर चालताना आम्हालाही बाकी लोकांसारखं वाटलं होतं की इथूनच परत मागं निघून जावं, पण पुढं जे आम्ही पाहिलं त्यानंतर हे आम्ही आयुष्यभर विसरणार नाहीये. जादू दाखवू, जादू जादू बघायची तुम्हाला. हे बघा तारामती आहे आणि हे पुढं कोकण काढा कसला क्लिअरली विजिबल. तर राम राम मंडळी, मी तुमचा मास्तर आणि आपण चाललोय हरिश्चंद्रगडावरती. गडावर जाण्याचे तसे 4 मार्ग आहेत, पण त्यातला आपण जरासा मॉडरेट असा खिरेश्वरचा मार्ग निवडलाय. हा मार्ग उंच चढायचा आणि रोमांचक आहे, पण त्यातच तर खरं थ्रिल आहे आणि मज्जा आहे. इधर से फिसला डायरेक्ट नीचे. पण मित्रांनो, इथं थोडं जपून चाललं पाहिजे, कारण वरतून पूर्ण डोंगर आहे आणि खालच्या साईडला पूर्ण दरी आहे. आता आम्ही चाललोय आणि कसलाच इथं रेलिंग वगैरेचा सपोर्ट नाही आहे. स्टील आम्ही चालतोय. विषय खोल, पृथ्वी गोल कार्यक्रम एकदम. 4 तासाच्या चढाईनंतर आपण येऊन पोहोचतो हरिश्चंद्रेश्वर आणि केदारेश्वर मंदिरापाशी. आता आमचं हरिश्चंद्राचं गडचं जे मेन मंदिर आहे ते घेऊन झालंय. आता आम्ही चाललोय कोकण कड्यावर. कोकण कडा जिथून की सगळा व्ह्यू येतो. आत्ता मी कोकण कड्यावरती बसलेलो आहे आणि तिथनं इतका भारी व्ह्यू येतोय. असं लांबचे डोंगर अजून व्हिजिबल नाहीत. आम्ही ते व्हिजिबल असावी म्हणूनच या टाईमला आलो आहे. पण हा प्रॉपर कडा दिसतोय. आम्हाला थोडी स्टिक कडा आहे सगळा. कोकण कडा म्हणतो ना, यालाच आपण कोकण कडा म्हणतो. तो हा कडा आहे. इथनं लय भारी फील आला, म्हणजे काय सांगू, मी शब्दात नाही सांगू शकत आहे. मी पहिल्यांदा या जागेवरती बसलोय असा आणि लय भारी वाटतंय. फिलिंग ढगात. तसं आम्ही ढगाच्या जवळच आहे, तरी पण फिलिंग ढगात एकदम. कोकण कडा हरिश्चंद्रगडावरील एक मुख्य व्ह्यू पॉईंट. सुमारे 1800 फूट उंचीचा हा अंतर्वक्र कडा आहे, जेथून सूर्यास्त, क्लाउड गॅदरिंग आणि रिव्हर्स चालणारी हवा पाहायला मिळते. सकाळचे 6 वाजलेत आणि मी उठलोय. आम्ही तसं जागच आहे रात्रभर. आता मी चहा वगैरे घेऊन निघलोय. टेंट पण आम्ही रिमूव्ह केला आहे, तिकडं जमा करून टाकलाय. आता तारामतीला जायला निघलोय आम्ही, नाही का. बघूया वरती जाऊन कसा व्ह्यू दाखवतो. चाललोय आता तरी. सकाळी उठल्यानंतरच आम्हाला कोकण कड्याच्या बाजूला सुंदर अशी ढगांची चादर पाहायला भेटली. यालाच म्हणतात क्लाउड गॅदरिंग. हे बघा माझ्या सावलीचं इंद्रवज्र रेडी झालं. हे बघ मी मधी एकदम. द्या बघा माझ्या दौडी कॅमेरा अशी तलवारी सारखी दिसत आहे. यस. आत्तापर्यंत जसं आम्ही एक्सपेक्ट केलं आणि जसं प्लॅन केलं तसंच झालं, पण इथून पुढं सगळं चेंज. तारामतीसाठी चाललोय आम्ही. हम हर बार क्यों रिस्की रोड चूज करते हमें नहीं मालूम, बट यस हमारे
हमारे ट्रेक लीडर आगे गए हैं, रास्ता देखने के लिए, और 2 सिपाही पीछे खड़े हैं. ट्रेक लीडर या आसमानी व्यू चाहिए हमें. समस्या अशी झाली, अचानक धुक्याची मोठी लाट आल्यामुळं आम्हाला रोडच दिसत नव्हता. त्याच्यामुळे तब्बल 15 मिनिटं आम्ही नुसतं भटकत होतो. आणि तारामतीला जायचा रोड तो तर कमरे एवढ्या गावताचा आणि पूर्ण झाडाझुडपांनी भरलेला लागतोय. रोड तसा एकदम काल आम्ही चढलो त्याच्यापेक्षा खूप कमी डिफिकल्ट आहे, पण हे जंगल आणि धुकं याच्याने खूप जबरदस्त हे होतंय, दम लागतोय बाप. रोड बघा, कमरे इतकं गवत लिटरली, ह्याच्यातनं आम्ही चाललोय. बापरे, जर इकडून काही जरी आलं, नो चान्स आहे हलण्यासाठी, डायरेक्टली अंगावर येणार. हमारे साथ श्री रघुनाथ तो किस बात की. कसं बस खूप धुक्यामध्ये आणि चढाईमध्ये हे घनदाट भरलेलं जंगल आम्ही पार केलं. हे बघा, आणि आम्ही आतून आलोय, हे सगळं जंगलाच्या इकडं वरती चाललोय. तुम्ही माझ्या बॅक साईडला बघू शकता, माझी जी फाटत असणार आहे ना, याचा विचार करा. दोन्ही हाता एंगेज आहेत. पण तुला दोन्ही हात लागते. चल चल वरती चल. खूप बेकार पॅचेस आहेत. लिमिट स्लिपरी खूप आहे. स्लिप आणि स्लिपरी खूप आहे. बूट हे तारामती पॉईंटवरनं आलेत आणि उतरत आहेत आत्ता खाली कोकण गाड्याकडं. आम्ही कोकण गाड्यावरनं तारामती पॉईंटला चाललोय. रील बनवते ब्लॉग. काका एक्साइटेड आहेत. हळू 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 आलोय. इथून जिना आहे, जिना चढणार आहे. आता जिना चढणार आहे. ओहो, लुक ॲट द व्ह्यू. ढगात ढगात जादू दाखवू. जादू जादू बघायची तुम्हाला. हे मागं तारामती आहे आणि हे पुढं कोकण काढा, कसला क्लिअरली विजिबल इथून. आणि आम्ही तिथपासनं इकडं आलोय. अर्ध्या तासानंतर रेस्ट घेतली आहे. रॉक बॅलन्सिंग करतोय. इकडे लोकांनी भरपूर सारे केले. या जागेसमोर येणाऱ्या ढगांच्या मनमोहक दृश्यांनी माझा थकवा क्षणात दूर केला. आणि तो काढायचा व्ह्यू बघा कसला येतो या स्पॉटवरनं. आम्ही याच्यापेक्षा वरती आलेले आणि ढग पूर्ण खाली आमच्या जसे पाया खालून ढगत आले असं वाटत राहिलं. एकदम जबरदस्त. या बाप फील बना दिया भाई, फील. आणि मी पहिल्यांदा ह्या स्पॉटवरती आलोय ना, त्याच्यामुळं मला लय मजा येऊ राहिली. इधर चल रहा है हमारे भाई का फोटोशूट. यस. या क्षणाला शब्दाची गरज नाही. हा वारा, हे ढग आणि मनाला मिळालेली ती शांतता एवढंच पुरेसं आहे. शिखर गाठण्याचा आनंद काही क्षणाचाच असतो, पण त्या शिखरावर मिळालेली ती शांतता आयुष्यभर लक्षात राहते. चला माझ्या गाड्यांनो चला. हो हो, तिथून वर जाणार आहे आता आम्ही. आता एक लास्ट रॉक पॅच लागलाय तारामतीला जाण्यासाठी. इथं बघा, इथं
अख्ख्या महाराष्ट्रात दुष्काळ आहे तर इकडं सगळं ग्रीन आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आम्ही ज्या स्पॉटला सध्या उभा आहे आमच्या हाताची लेवल आणि ढगांची लेवल आमच्या हात ढगांपेक्षा वरती आहे. म्हणजे आम्ही सध्या ढगात आहे, फिलिंग ढगात. चला. तारामती पॉईंटला जायचा रोड खूप जास्त सिनिक आहे. हा रोड तुम्हाला 5-5 मिनिटाला थांबायला भाग पाडतो. हा पण थांबण्याचे 2 कारण आहेत. एक तर तुम्हाला दम खूप लागतो आणि दृश्य पण तसले बाप आहेत. आणि हा आहे समुद्रसपाटीपासून तब्बल 4695 फूट उंच असलेला तारामती पीक पॉइंट. कोकणकड्यापासून तारामती पॉइंटला पोहोचण्यासाठी फक्त 30 मिनिटे म्हणजे अर्धा तास लागतो. पण इथून ढगांची ती हालचाल बघायला मिळते ती एकदम मनमोहून टाकते. एक टीप आहे तुम्हाला का चालताना तुमचे डोळे कंटिन्यू व्हिज्युअल्स घेतले पाहिजे. फोटो कॅमेरा हे सगळं दुय्यम ठेवा पण तुमच्या डोळ्यांनी कंटिन्यू व्हिज्युअल्स आसपासचे झाडं त्यांची फॉर्मेशन हे लक्षात घेतलं पाहिजे. आता उतरताना काय झालं आमच्याकडनं आम्ही आलतो पलीकडच्या साईडनी. हा जो रोड दिसतोय हा इथं जो रोड दिसतोय ना हे बघा हे झाडापासनं असं वर जाते त्या रोडनी गेलतो आम्ही. ते जे झाड दिसतंय त्रिकोणी तिथपर्यंत आणि मग तिथून वरती गेलतो आणि मग असंच वरती गेलतो. पण खाली येताना काय झालं आम्ही थोडंसं कन्फ्यूज झालो आणि आम्ही दुसऱ्याच खिंडीतनं खाली यायला गेलो. पण इथपर्यंत येऊस तर आम्हाला कन्फर्म नव्हतं का आम्ही बरोबर आहे का. पण हा दगड मागाशी आम्ही लक्षात घेतला होता का झाडांनी पकडून ठेवलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला लगेच लक्षात आलं का तो रोड तिकडे असू शकतो. मग मी इथून मधून गेलो आणि ते समजलं का रोड तिकडे आहे आणि हाच रोड कंटिन्यू पण होतोय खाली. हाच रोड खाली कंटिन्यू पण होतोय. आता एक तर हमारे इसमें कीड़ा होगा तो इस रोड से भी जा सकते उस रोड से भी जा सकते देखेंगे. पण डोळे कायम उघडे ठेवायचे ही टिप आहे. तुम्ही भेळ ऑफर केली यांनी. तिकडे वरती जाऊन आलात का तारामतीला घे ना कोकण काढायला पण नाही सगळ्यात बेस्ट वरती इथं काहीच नाही. कोकण काढा काहीच वाटत नाही त्यासमोर नथिंग. वरती तारामतीला जाताना आम्ही खाऊन एवढी भेळ उरली आहे यांनी पण खाल्ली आहे आम्ही पण खाल्ली आहे. ये भाई चाकू दिखा रहा है. नहीं भैया चाकू कोई नहीं दिखा रहा. हम गरीब आदमी है. हम इधर के रहवासी पहाड़ी लोग हैं. इधर हम आते और इधर को खाना खिलाते अच्छी लोग हैं. विषयच झाला एकदम भारी वेळ होती. थँक्यू भाई. आमच्याकडे क्वालिटी क्वांटिटी भेटते. आमचं एवढं म्हणणं आहे तुम्ही गड किल्ल्यावर आले ना एवढं कचरा फक्त सोबत घेता. तुम्हाला अशी कोणता भेटली कचरा करायचा नाही. कचरा नाही करायचा स्ट्रेट इथून कचरा सरळ वरती. थँक्यू. घराबाहेर निघले की तुम्ही नवीन लोकांशी बोलायला सुद्धा शिकता. जसं की हे संभाजीनगरचे मुलं या ठिकाणी आलते आणि त्यांनी आम्हाला भेळ ऑफर केली आणि आमचे चांगलेच मित्र बनून गेले. इकडे तुला चॉकलेट काय चाल ते जायला एवढे चॉकलेट ते तू देते आता ते व्यापारच्या माळा देते देतो का मग चॉकलेट दिलं ना होय. तू असं आहे म्हणशील का तुमचं चॉकलेट घ्या पण मी व्यापार देते. ते बोलतच नाही काय मग अशी लय बोलत आला. बाय बाय तर कर. आणि हा बारक्या पण चांगलाच मित्र झालेला दिसतोय आपला.
हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका. तोपर्यंत आम्ही खाली उतरतो जरा.